आमच्या स्वर्गीय पित्या, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. तू पवित्र, तू थोर आणि तू चांगला परमेश्वर. येशू ख्रिस्तामध्ये आम्ही तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो. पुन्हा एक वार नवीन आणि सुंदर दिवस तू आमच्या आयुष्याला लाभू दिलास. प्रभू परमेश्वर पित्या, तू आमची काळजी घेतोस, आम्हा संगती राहतोस, आमच्यावर दया आणि कृपा यांचा वर्षाव तू करतोस. आणि प्रभुदेवा, खरोखर तू किती चांगला आहेस याचा अनुभव प्रतिदिवशी तू आम्हाला येऊ देतोस. म्हणून आम्ही तुझे आभार मानतो आणि तुझी स्तुती करतो. आज पुन्हा एकदा प्रभू मंडळीच्या या नियमित भक्ती आराधनेमध्ये प्रभू आम्ही एकत्र जमून तुझी स्तुती आराधना करत असताना, तुझं वचन प्रभू श्रवण आणि चिंतन करत असताना लागणारी कृपा तू आम्हाला पुरवावीस यासाठी मी देव बापा ज्या ज्या वेळेला तुझं वचन समजून घ्यावं, त्या वेळेला ज्यावेळेस तुझा आत्मा आमच्या अंतःकरणाशी बोलतो, त्या वेळेला प्रभू आमच्या अंतरीचे सर्व प्रकारचे दरवाजे उघडले जातात आणि परमेश्वरा खरोखर सर्व अशक्तपण, दुर्बळपण, अंधार हा निघून जातो आणि तुझ्या वचनाच्या प्रकाशात प्रभुदेवापा आम्ही आमचं स्वतःचं जीवन पाहू शकतो. यासाठी की देवबापा खरोखर आम्ही नित्याने तुझ्या सत्य मार्गाने चालावं आणि प्रभू जगासमोर जो तू एकमेव परमेश्वर आहे, जो तू प्रकाश आहे, तो प्रकाश प्रगट करण्यासाठी लागणारी शक्ती आणि कृपा आम्हाला मिळावी. म्हणून प्रभू आज पुन्हा एकदा आम्ही आमचं सर्व लक्ष तुझ्या वचनाकडे लावतो. जे तुझे दास तुझ्या वचनातून सेवा करीत आहेत, अनुपवळी त्यांना तुझी कृपा दे, पवित्र आत्म्याचा दुप्पट वाटा दे आणि त्यांच्यापासून येणारं वचन आम्हा सर्वांसाठी पुन्हा एकदा आत्मा आणि जीवन तू असं होऊ दे. येशूच्या नावाने ही प्रार्थना केली म्हणून तू आहे. आमेन. धन्यवाद बाळासाहेब. जे ऑनलाईन पाहत आहेत त्या सर्व प्रियजनांना ख्रिस्त येशूत सलाम. सन्माननीय यंगणकर आणि जाधव सिस्टर, आपण बघत आहात. थोडंसं आज आवाज कमी येत असेल त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, कारण की थोडंसं केबल हे झालेलं आहे, तर ऑनलाईन प्रक्षेपणानंतर आम्ही त्याचं व्यवस्था करू. तरी माझी आशा आहे की देवाचं हे पवित्र वचन आपल्या कानी व्यवस्थित रीतीने पडावं आणि यासाठी प्रभू आपलं सहाय्य आणि आपली कृपा पुरवेल. आज सकाळी एका छोट्याशा चमत्काराकडे किंवा येशूच्या स्वभावाकडे आपलं लक्ष मनचिंतनात घेऊन जातो. त्यासाठी आपण सर्वप्रथम शास्त्रभाग काढणार आहोत आणि आजचा शास्त्रभाग हा आपल्याला मत्तयाच्या शुभवर्तमानामध्ये पाहायला मिळेल. मत्तयाचं शुभवर्तमान याचा 9वा अध्याय आणि वचन 36. मत्तई 9 आणि वचन 36. सगळ्यांचं परिचयाचं हे वचन आहे. ते वचन असं आहे, 9वा अध्याय 36. मी आपल्यासाठी वाचतो. तेव्हा लोकसमुदायाला पाहून त्याचा त्याला कळवळा आला, कारण मेंढपाळ नसलेल्या मेंढरासारखे ते गाजलेले व पांगलेले होते. तेव्हा तो आपल्या शिष्यांना म्हणाला, पीक फार आहे खरे, पण कामकरी थोडे आहे. बघा, या वचनामध्ये आम्हाला एक फार महत्त्वाची गोष्ट येशूच्या स्वभावाची दिसून येते. ती म्हणजे ख्रिस्ताला लोकांचा आलेला कळवळा. या महत्त्वाच्या मुद्द्याखाली ही 3 वचनं आलेली आहेत. त्यापैकी 36व्या वचनामध्ये येशू ख्रिस्ताला लोकांचा कळवळा आला, कारण मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे ते आहेत आणि पीक फार आहे पण कामकरी थोडे आहे. म्हणून ख्रिस्ताला वाईट वाटलेलं आहे आणि पिकाच्या धन्याने कामकरी पाठवून द्यावे यासाठी तो प्रार्थना करा असं सांगत आहे. तर याकडे बघत असता आपलं महत्त्वाचा आजचं मननाचा विषय असणार आहे की ख्रिस्ताला लोकांचा आलेला कळवळा.
हिरवागार चारा त्यांना मिळत असतो, संत पाण्यावरती मेंढपाळ त्यांना नेत असतो. एवढंच नव्हे तर कोल्ह्यांपासून, खोकडांपासून, जंगली सिंहापासून, अस्वलांपासून, जंगली प्राण्यांपासून आणि सोबतच वेगवेगळ्या आजारांपासून मेंढपाळ मेंढरांचं रक्षण करतो. आणि मेंढरं आपल्या मेंढपाळाच्या हातात सुरक्षित राहतात. आम्ही योहान 15 वाचलं तर आम्हाला ते दिसून येतं. मेंढपाळाच्या हातामध्ये असलेलं प्रत्येक मेंढरूळ सुरक्षित राहतं. परंतु जे मेंढरूळ कळपामध्ये नाही ते बाहेर कुठेतरी काट्या कुट्यांमध्ये, झोपांमध्ये लपलेलं असतं, अडकून पडलेलं असतं आणि त्याला काढण्यासाठी मग नव्यानं मेंढरं सोडून मेंढपाळ जातो आणि त्या एका हरवलेल्याला पुन्हा घेऊन येतो. प्रभू येशू ख्रिस्ताने काही रूपकं आणि काही दर्शकं तुमच्या आणि माझ्यासाठी या ठिकाणी उपयोगात आणलेली आहे. मेंढपाळ नसलेल्या मेंढरांप्रमाणे त्यांची अवस्था झालेली होती. याचा अर्थ पुढे जाऊन काय करावं हे लोकांना कळत नव्हतं. त्यांच्याकडे शास्त्री होते, फरीसी होते, धर्मगुरू होते, परंतु ते काय शिकवत होते ते त्यांना समजत नव्हतं. ते सांगत होते त्या गोष्टी या लोकांना कळत नव्हत्या. बरं, ज्यांना कळत होत्या त्यांनी त्याचं लागूकरण करण्यासाठी बाप्तिस्मा करणारे योहानाकडे धाव घेतली होती. कारण की बाप्तिस्मा करणारा योहान पश्चातापाचा बाप्तिस्मा करीत असे व हा पश्चातापाचा बाप्तिस्मा घेऊन कितीतरी लोक प्रभूकडे वळलेले होते. मग अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेला त्यांना असं समजलं की येशू ख्रिस्त खूप चांगल्या गोष्टी सांगत आहे, प्रभू येशू ख्रिस्त देवराज्याच्या गोष्टी सांगत आहे, तर लोकांना येशूकडे येण्यासाठी फार आनंद झाला. आणि लोक आले येशू ख्रिस्ताकडे. येशू ख्रिस्ताकडे लोक आल्यानंतर त्यांच्याकडे पाहून येशूला कळवळा आला. प्रियजन हो, आजही समाजामध्ये खूप सारे लोक आहेत की ज्यांच्याकडे अजूनही कोणीही जात नाही. समाजाचं दुर्लक्ष त्यांच्याकडे आहे, त्यांच्या गरजांकडे दुर्लक्ष आहे, त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष आहे, त्यांच्या शैक्षणिक जीवनाकडे दुर्लक्ष आहे, त्यांचं जे जीवन असायला पाहिजे त्या पद्धतीचं त्यांचं जीवन नाही आहे, सुखसोयी आणि सुविधा त्यांच्याकडे नाही आहे. असे कितीतरी लोकगट आपण शोधू शकता आणि अशा लोकगटांना शोधून आपलं लक्ष त्यांच्याकडे लावणं आपलं कर्तव्य आहे. प्रियानो, येशूचा हा स्वभाव फार सुंदर आहे. आज मरणामध्ये हा स्वभाव तुम्ही आणि मी घेतला पाहिजे. येशूला त्या लोकांचा कळवळा आला. मेंढपाळ नाही आहे त्यांना आणि म्हणूनच तो म्हणतो की मी उत्तम मेंढपाळ आहे. माझी मेंढरं माझी वाणी ऐकतात, ती कोणा परक्याची मागे जात नाही. आणि म्हणून प्रियानो, आज तुम्ही आणि मी जगातल्या वाणीकडे लक्ष देणं दूर करूया. परंतु आमचा प्रभू ज्याने आमच्यासाठी आपला एक पुत्र पाठवला येशू ख्रिस्त, त्याच्यावर विश्वास ठेवून त्याचा तो कळवळा आपल्या जीवनात घेऊया. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे एक अजून वचन वाचू इच्छितो. स्तोत्र 34 आणि वचन 18. स्तोत्र संहिता 34 आणि वचन 18 या ठिकाणी अजून एक स्वभाव आम्हाला पाहायला मिळतो. परमेश्वर भद्र हृदयी लोकांच्या सानिध्य असतो, अनुतप्त मनाच्या लोकांचा तो उद्धार करीतो. भद्र हृदयी लोकांच्या तो जवळ असतो, अनुतप्त हृदयाच्या लोकांवरती तो दया करतो किंवा त्यांचा उद्धार करतो. आता हे जे आलेले लोक होते ते कसे होते? अगदी भग्न हृदयी होते. त्यांचं मन इतकं व्याकुळ झालेलं होतं की कसं परमेश्वरासमोर आपलं मन मोकळं करावं बिलकुल त्यांना समजत नव्हतं. आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांनी अनेक वेळेला शास्त्रांकडे धाव घेतली, पुरुषांकडे धाव घेतली, परंतु त्यांनी त्यांना इतके सारे नियम सांगितले. अर्पण करावं लागेल, पारव्याची बोल्याची बिले द्यावी लागतील, किंवा मग मंदिरामध्ये अर्पण करण्यासाठी तुम्हाला तुमचं सर्वस्व द्यावं लागेल. ज्या वेळेला शास्त्रांसाठी ख्रिस्ताचा वाद झाला त्यावेळेला ख्रिस्ताने म्हटलं की हो शास्त्रांनो, पुरुषांनो, ठोग्यानो, तुमचा अधिकार असो, कारण की तुम्ही वजन उचलण्यासाठी हात सुद्धा लावत नाही. बडीशोप, अमरूद यांचं तुम्ही दशमांश देता, परंतु माझ्या मंदिरामध्ये जे अर्पण करायला पाहिजे ते तुम्ही लोकांना शिकवत नाही. प्रियानो, ही गोष्ट आम्हाला फार जीवाला वेदना देणारी आहे की प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वभाव कळवळ्याचा आहे आणि असा कळवळ्याचा स्वभाव असून देखील तो स्वभाव आज विश्वासणारे म्हणून आपल्या जीवनामध्ये नाही. त्याला कळवळा आला कारण ते मेंढपाळ नसलेले होते. त्याला कळवळा आला कारण की त्या लोकांचं हृदय भग्न अंतःकरणाचं झालेलं होतं. त्या लोकांचं मन जे होतं ते अगदी मोकळं त्यांनी केलं होतं आणि मोकळं प्रभू समोर ते आलेले होते. मग प्रियजन हो, येशूला जसा त्यांचा कळवळा आला
तसा कळवळा तुम्हाला आणि मला आला पाहिजे. कारण की लोक आपल्याकडे येतात, आपलं मन मोकळं करतात आणि देवाचे सेवक म्हणून कितीतरी वेळेला आम्हाला हा अनुभव आहे की लोक त्यांच्या समस्या घेऊन आमच्याकडे येतात, अडचणी घेऊन येतात. आनंदाच्या क्षणामध्ये कदाचित कमी येते, परंतु ज्या वेळेला अडचण येते, समस्या येते, त्यांना पाळक म्हणून किंवा देवाचे सेवक म्हणून किंवा मंडळीचे पंच म्हणून, मंडळीचे वडील म्हणून त्यांना आनंद वाटतो की आम्ही जाऊन या प्रिय व्यक्तीला आमची समस्या जर सांगितली तर ते प्रार्थनापूर्वक यातून मार्ग काढतील. मग अशा परिस्थितीमध्ये तुमची आणि माझी भूमिका येशूच्या कळवळ्याने भरलेल्या मनासारखी असली पाहिजे. जसं येशूने पाहिलं की यांना मेंढपाळ नाही, तो त्यांचा मेंढपाळ बनला. जसं येशूने पाहिलं की हे भग्न हृदयी जण आहे, तर येशूने त्यांचं मन आपल्या हाताने शुद्ध केलं, त्यांचं मन आपल्याकडे लावलं. तर मग प्रियांनो, तो कळवळा तुमचा आणि माझा असावा. एक वचन वाचून बोलू. मत्तई शुभवर्तमान 14वा अध्याय आणि वचन 14. मत्तई 14 आणि वचन 14. मग त्याने बाहेर येऊन मोठा लोकसमुदाय पाहिला, तेव्हा त्याला त्यांचा कळवळा व त्यातील दुखणेकऱ्यास त्याने बरे केले. आता प्रभू येशू ख्रिस्त तारामध्ये बसून पुढच्या गावी जात आहे आणि पुढे गावी जाऊन त्याने लोकांना बघितलेलं आहे, त्यांचा कळवळा आला, दुखणेकऱ्यांना त्याने बरं केलं. यावरून आम्हाला हे दिसतं की त्याचं जे सामर्थ्य आहे ते सामर्थ्य त्याने योग्य ठिकाणी, योग्य लोकांसाठी आणि योग्य परिस्थितीमध्ये उपयोगी आणलं. येशूला बरं करण्याचं सामर्थ्य होतं. येशू शब्द बोलायचा, आजारी बरे व्हायचे. येशू स्पर्श करायचा, आजारी बरे व्हायचे. परंतु तो सगळ्या गावामध्येच असं करत फिरला का? नाही. त्याने समाजस्थानामध्ये उपदेश दिला, त्याने होळीमध्ये उभं राहून उपदेश दिला, त्याने लोकसमुदायाला भर बाजारामध्ये देखील उपदेश दिला, त्याने डोंगरावरती बसून लोकांना उपदेश दिला, आपल्या शिष्यांना माडीवरच्या खोलीमध्ये बसून तेथे त्याने उपदेश दिला. प्रभू येशू ख्रिस्ताचं योग्य समय आपलं सामर्थ्य वापरणं हे आम्हाला या ठिकाणी दिसून येतं. कारण बघा, त्या लोकांना आजार आहे हे येशूने बघितलं आहे, दुखणी त्यांना आहे हे येशूने बघितलेलं आहे आणि ते बघून बाहेर जाऊन त्याने त्यांना कळवळ्याने बरं केलं. येशूच्या हाती जे सामर्थ्य होतं ते सामर्थ्य त्याने लोकांसाठी वापरलं. मग प्रियजन, तुम्हाला आणि मला देवाने कोणत्या सामर्थ्याचा अधिकार दिलेला आहे? देवाने आणि तुम्हाला आणि मला कोणती सामर्थ्याची शक्ती दिलेली आहे? कोणतं मदत कार्य देवाने तुमच्या आणि माझ्या हातात दिलेलं आहे? जरा स्वतःचा तपासणी करून पहा की देवबापाने मला कोणती गोष्ट करण्यासाठी सांगितलेलं आहे किंवा कोणती गोष्ट करण्याचं सामर्थ्य माझ्यामध्ये आहे. कृपा करून तपासून पहा. कारण येशूला जे सामर्थ्य होतं त्याला कळवळा आला लोकांचा आणि त्या कळवळ्याने त्याने ते आजार बरे केले. मग आज तुम्हाला आणि मला देवाने जे सामर्थ्य दिलेलं आहे त्याचा उपयोग करा आणि देव राज्याची घोषणा करा. शेवटचं वचन वाचू. मत्तई 10 आणि 1. मत्तई 10 आणि वचन 1 आपल्यासाठी वाचतो. तेव्हा त्याने आपल्या 12 शिष्यांना जवळ बोलावून त्यांना अशुद्ध आत्म्यावर सत्ता देऊन ते काढून टाकण्याचा व सर्व विकार व सर्व दुखणी बरे करण्याचा अधिकार दिला. येशूने आपल्या शिष्यांना अधिकार दिला. कळवळा होता म्हणून त्याने शिष्यांना अधिकार दिला. कशासाठी अधिकार दिला? तर जे अशुद्ध आत्म्याने आणि विकाराने जखडलेले लोक आहेत त्यांना तुम्ही जाऊन बरं करा, त्यांचं आरोग्य तुमच्या हातामध्ये घ्या. येशू ख्रिस्ताचं असलेलं सामर्थ्य येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांसाठी वाटून दिलं. मग प्रियांनो, आज तुमची आणि माझी ही जबाबदारी की आमच्या प्रभूने आम्हाला कोणता अधिकार दिलेला आहे. शत्रूच्या सत्तेवरचा अधिकार त्याने दिला आणि या जगाचा शत्रू म्हणजे सैतान हा अंधकारातला संवाद आणि त्याचा अधिपती आहे असं इतिहासकार आम्हाला शिकवतं. आणि मग त्याच्यावरती विजय मिळवण्यासाठी आम्हाला उपवास आणि प्रार्थना करणं गरजेचं आहे. एवढंच नव्हे तर त्याने आम्हाला बोलण्याचं सामर्थ्य दिलेलं आहे, त्याने आम्हाला त्याचं कार्य करण्याचं सामर्थ्य दिलेलं आहे. बघा, येशूचा कळवळा होता आणि त्या कळवळ्यामुळे ते मेंढपाळ नसलेल्या मेंढराप्रमाणे भटकणाऱ्या लोकांना त्याने जवळ केलं. येशूला कळवळा आला म्हणून त्याने दुखणी आणि आजार बरे केले. येशूला कळवळा आला म्हणून त्याने आपल्या शिष्यांना अधिकार दिला की तुम्ही अशुद्ध आत्म्यांना धमकावा आणि आजारांना बरं करा. प्रियांनो, तो येशूचा कळवळा
अग्निरूपी सिंहाचं ते कधीही भक्ष होऊ शकतात अशांचं संरक्षण करण्याची जबाबदारी तुमची आणि माझी आहे. त्याचप्रमाणे येशूने आपल्या सामर्थ्याने अनेक दुःखत्यांना बरं केलं. लोकांना त्याने बघितलं की हे आजार आणि विकाराने ग्रस्त आहेत आणि येशूने त्यांना बरं केलं. तसं आज तुम्हाला प्रभूने जे सामर्थ्य दिलंय प्रार्थनापूर्वक लोकांसाठी त्याचा उपयोग करा. आणि महत्त्वाची शेवटची गोष्ट म्हणजे या ठिकाणी आम्ही जसं पाहिलं की अशुद्ध आत्म्यांवरचा अधिकार ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना दिला. तो अधिकार तुम्हाला आणि मला देखील दिलेला आहे. आपल्या जबाबदाऱ्या ख्रिस्ताने वाटून दिल्या. त्या जबाबदाऱ्यांचा स्वीकार करून प्रभूचं गौरव करू आणि त्याला धन्यवाद देऊ. हे छोटंसं मनचिंतन देवा आपल्या सगळ्यांसाठी आशीर्वादाचं करू. पुन्हा एक बार आपला सगळ्यांसमोर आपले नित्य जे प्रार्थना विषय आहे ते नित्य प्रार्थना विषय आपण घेणार आहोत. आणि आपल्यामध्ये उपस्थित सन्माननीय रेव्हरंड LP वळवी बाळक साहेब सगळ्याच्या वतीने शेवटी प्रार्थना करतील. आज ज्यांचे जन्मदिवस आहे त्यामध्ये श्री विलास वळवी, सौ कुसुम मनोज व्यास टीचर, विषय अभिजित वळवी आणि श्री राहुल कदम शहादा या प्रियजनांचे जन्मदिवस आहेत. आपल्याला जन्मदिवसाच्या शुभेच्छा देतो. सोबतच प्रियांनो, अंडर-19 म्हणजे 19 वर्षाखालील रग्बी खेळाचा जो महाराष्ट्राचा गट होता, या महाराष्ट्राच्या गटाने दिल्ली या ठिकाणी खेळामध्ये सिल्वर मेडल मिळवलेलं आहे. आणि ह्या सिल्वर मेडल मिळवलेला आपल्या शाळेचे 2 ते 3 विद्यार्थी या ग्रुपमध्ये होते. याचा अर्थ महाराष्ट्राच्या रग्बी खेळामध्ये आपल्या शाळेच्या 3 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आणि सिल्वर मेडल सुद्धा मिळालं. दिल्ली या ठिकाणी जे कार्यक्रम पूर्ण झाले त्यामध्ये तर आपण विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण वाढीसाठी, विकासासाठी आणि सोबतच माननीय प्राचार्य वर्षाबाई मॅडम, क्रीडा शिक्षक, पर्यवेक्षक आणि शिक्षकांचं अभिनंदन करीत त्यांच्या सेवेसाठी प्रभूला धन्यवाद देऊया. बाळासाहेब पुढे येतील. आजारी प्रियजनांसाठी देखील आठवण करतील. वर्षाचा मिळाव्यासाठी विशेष प्रार्थना करतील. प्रार्थना करूया. पवित्र सर्वशक्तिमान जिवंत आमच्या प्रेमळ पित्या, प्रभू येशूच्या नावात आम्ही आजच्या दिवसाबद्दल आम्ही धन्यवाद देतो. या सकाळी तुझी पवित्र वचने ज्या लोकांकडे आज देखील तू पाहतोस, जे भटकलेले आहेत, जे मेंढराप्रमाणे भटकून गेलेले आहेत, अशा लोकांकडे देखील प्रभू आज देखील तुझी दृष्टी आहे आणि आज देखील तुझा कळवळा, तुझी प्रीती ती करीत नाही. प्रभू आम्ही धन्यवाद देतो. तुझ्या दासाकडून आलेलं वचन आज ज्यांच्या कानी पडत आहे त्या सर्वांना या वचनाच्या द्वारे तू आशीर्वाद दे. आणि प्रभू आम्ही खरोखर तुझ्या प्रीतीचं कळवळ्याचं आम्ही सदैव मनचिंतन करावं. ते आमच्या जीवनामध्ये प्रभू आम्ही तुला जगासमोर सादर करत असताना ही प्रीती, हा कळवळा प्रभू तू आमच्या जीवनामधून सदैव तू प्रगट होते. यासाठी ती जो ख्रिस्त आमचा प्रभू, त्याला आम्ही या जगासमोर या गोष्टीच्या द्वारे, या स्वभाव गुणाच्या द्वारे तुझं प्रभावी सत्य जगाला आम्ही प्रगट करू शकतो. आणि म्हणून तुझ्या वचनाबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद देतो. प्रभू आम्ही प्रार्थना करतो, जे मेडिकल इंजिनिअरिंग आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये शिकणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी मी प्रार्थना करतो. जे देशांतर्गत आणि देशाच्या बाहेर जे शिक्षण घेत आहे त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी तुझी दृष्टी, तुझी कृपादृष्टी राहू दे. त्यांचं रक्षण कर आणि या शैक्षणिक समयामध्ये प्रभू त्यांना तू लागणारी कृपा पुरेव, त्यांचं रक्षण कर. प्रभू ज्यांचे वाढदिवस आहे
त्या सर्वांसाठी माझी प्रार्थना आहे. विलास वळवी, स्वकुसुम व्यास टीचर, मिशेल अभिषेक वळवी, राहुल कदम यांचा वाढदिवस आहे. प्रभू, या प्रियजनासाठी माझी प्रार्थना आहे. येणाऱ्या वर्षात तू त्यांना चालीव, त्यांना मार्गदर्शन दे, तुझी कृपा पुरीव आणि या वर्षामध्ये त्यांच्या जीवनामधून तुझं गौरव होऊ दे. जे प्रभू खेळामध्ये आमच्या संस्थेच्या शाळांमार्फत ज्या विद्यार्थ्यांनी भाग घेऊन आपलं कौशल्य प्रभू दाखवलेलं आहे राष्ट्रीय स्तरावर, त्या सर्व विद्यार्थ्याबद्दल प्रभू आम्ही मनापासून धन्यवाद देतो. खरोखर प्रभू, तुझ्या नावाने केलेली सर्व प्रकारची सेवा, वरची वचनाची असो, शैक्षणिक असो, आरोग्याची असो, सर्व तुझ्या नावाने केलेली सेवा सदैव आशीर्वादित आहे म्हणून मी धन्यवाद देतो. पुन्हा एकदा प्रभू मी प्रार्थना करतो, जे आजारी दुःखी वयोवृद्ध आहेत त्या सर्वांना तुझी कृपा दृष्टी त्यांच्यावर ठेव. पुन्हा एकदा धन्यवाद देतो. तुझं आलेलं वचन प्रभू तू आशीर्वादित आणि पवित्र कर, येशूच्या नावाने.